नमस्कार मित्रांनो, आज आलो तो माझ्या भाऊ वनकीच्या शेताकडे फेरफटका मारायला. सुरुवातीतून आमचे शांभू, तुम्ही सगळे ओळखता व्हिडिओमध्ये, ते भाऊ आलेले आहेत 2-3 वेळा. त्यांच्या शेतामध्ये आलो आहे आम्ही. आता त्यांनी तोर लावलेली पूर्ण. कालच त्यांचं शेताची वखरणी झालेली बघू शकता. त्यांच्या वडिलांनी केलेली, अतिशय छान प्रकारे केलेली. माती पूर्ण भुसभुशीत झालेली आहे. मधलं तण जवळजवळ नाहीसं झालेलं आहे. आणि शांबा आवर्जून खड्ड्यांमधलं तण काढताय. आता काय सांगत होता शांबू? हा, मग ते थोडंफार थोडा अजून 8 दिवसाचा झाला ना, एक हात मारून द्यायला लावतो पहिला, बरं का? मावशी मोठं झाल्यावर सांगत होती, पण हे बघ पानांना डॉट डॉट वित ना कतरलेलं. बघू शकता, शांबूंना शेतीची आवड खूप आहे. त्यांना टाईम भेटत नाही. सोमवार ते शुक्रवार ड्युटी असते, मग शनिवार रविवार ते शेतासाठी टाईम काढता. मी आवर्जून शेताकडे येत असतो फेरफटका मारायला. सगळे माझ्या भाऊ वनकीचे शेत आहे तिकडं कंक्रास शिवारमध्ये. जसं तुम्ही बघताय, हे शांबूचं आहे, हे आजारांचं आहे, हेच पोर त्यांचा पण बघू शकता तुम्ही. हे जे निमचं झाड आहे, याच्या बाजूचा जो गट आहे तो माझ्या बाबांच्या मोठ्या भावाचा आहे. तिथून त्यांच्या पण गटाची स्टार्टिंग तिथून होऊन जाते, विहिरीपासून. हे आमच्या शेतातलं सगळं भाऊ बनकीचं मिळून एक महादेवचं मंदिर बांधलेलं आहे आम्ही. तिथं आम्हाला मूर्त्या सापडल्या त्या खोदकाम करताना. त्याची प्राणप्रतिष्ठा करून आम्ही मंदिरामध्ये रूपांतर केलं त्याचं. आता हे जे आपण हा ईश्वर बघतोय, हा सुनंदा मावशींचा आहे, भाऊ बनकी आमची. मगाशी तुम्हाला शांबूचा गट दाखवला, जिथं त्यांनी पूर्ण तोर लावलेली आहे. हा आधारांचा दाखवला. त्याच्या पलीकडचं तुम्हाला बोललो बाबांच्या मोठ्या भावाचं आहे पूर्ण, त्या टोकपासून तर असं भैया भाऊ आणि वामन भाऊ. आता हे सुनंदा मावशींचे शेत आहे. आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसं मी तुम्हाला पूर्ण गट कवर करून सांगतो. हे आमचं महेंद्र भाऊंचं शेत, त्यांचे वडील नाना पंडित मागाशी एक शेत वखरून त्यांच्या शेताची निगराणी देखरेख करायला आलेले आहेत, पीक बघण्यासाठी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही, त्यांचा पण एस्पोर आहे. जवळजवळ आमच्या 4 घरांची भाऊबंदकी मध्ये सगळ्यांचा एस्पोर आहे. आता हा जो गट लागला इथून मित्रांनो, हा दिलू काकांचा आहे. त्यांचं पण कपाशीची लागवड आहे. आणि जे मंदिर आहे आमचं महादेवचं, मी मागाशी बोलल्याप्रमाणे, ते हे दिलू काकांचे आणि ते शेजारचे जे माझ्या बाबांचे मोठे भाऊ आहेत, त्यांचे जे आता नातू सांभाळतात, भैया भाऊ आणि वामन भाऊ, त्यांच्या दोघींच्या बांधावर ते मंदिर बांधलेलं आहे. कारण की तिथे मूर्त्या सापडल्या होत्या खोदकाम करताना. बघू शकता तुम्ही. मंदिराची पण भेट आम्ही देऊच तुम्हाला. बघा मित्रांनो, पोचलो आपण आमच्या महादेव बाबांच्या मंदिरापर्यंत. हे आम्ही सगळं 4 घराच्या भाऊबंदकीने लोकवर्गणी म्हणजे सगळ्यांनी थोडंसं कॉन्ट्रीब्युशन देऊन हे मंदिर आम्ही उभारलेलं आहे. खूप छान अशा प्रकारे मंदिर बनलेलं आहे. मोठा कार्यक्रम पण केला होता आम्ही या मंदिरासाठी जेवणाचा. आता मंदिरावर उभं राहून मी तुम्हाला पूर्ण शेताचा व्ह्यू देतो. बघू शकता, हे सगळे आमचे गट आहेत भाऊबंदकीचे. माझा तिकडं स्पेशल आहे शिवमध्ये, भाऊबंदकीचे आमचे सगळं शेतीत आहे. बघू शकता ही मूर्ती आणि आमची नंदी. ही मूर्ती राजस्थानहून आणलेली मित्रांनो. या साईडचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगत होतो की बाबांच्या मोठ्या भावाचं आहे असं, त्यांचे नातू आता बघतात. तर इथून तो गट चालू होतो या बांधपासून, भैया भाऊ आणि वामन भाऊ. अतिशय छान प्रकारे शेती करतात. ते पण आदर्श शेतकरी आहेत.
असं त्यांचं गट आहे. ते जे घर दिसतंय ते माझ्या काकांचं आहे. तो गट तुम्हाला मी आता पुढे दाखवणारच आहे. आणि अजून दोन काकांच्या मुलांचा पण गट दाखवणार आहे तिकडं. त्या सोलरपासून चालू होतो तो. मगाशी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे महेंद्र भाऊचा गट बघितला आपण. त्याच्या पुढे आता ते दोन गट आहेत. बघू शकता ते कंकराचं बल्ल पण इथून शेतामधून दिसतं. त्याचा व्ह्यू. या डोंगरावर नवनाथ बाबांचं मंदिर आहे. अतिशय छान वातावरण असतं तिथं. बघू शकता तुम्ही झूम करून. वातावरण पण छान आहे आज. पाऊस येईल अशी दाट शक्यता आहे. आता इथून माझ्या काकांचा गट सुरू झाला मित्रांनो. बघू शकता त्यांच्याकडे जोडी असल्यामुळे बैल जोडी घरगुती चारा लावून दिलेला आहे. इथून सुरू होतो काकांचा 4.5 बिघेचा गट. पुढे कंटिन्यू करून मी तुम्हाला दाखवतो. जसं मंदिरावरून बोललो ते घर दाखवलं होतं. ते अगोदर आता हे राहिलेले 2 गट. हे आमच्या बटूभाऊचं. एवढा पूर्ण आमच्या भाऊबंदकीमध्ये त्या भाऊचंच सोलर सगळ्यात पहिले आलेलं आहे. कारण की त्याने आवर्जून फॉर्म भरून पूर्ण पाठपुरावा करून ते मिळवून घेतलेलं आहे. आता बाकी आम्ही हळूहळू सगळे प्रोसेसमध्ये. काकांचं पण आलं मगाशी 4 दिवसा पहिले. मी पण भरलेला होता. हा फॉर्म टेक्निकल कारणामुळे रद्द झाला होता, बाद झाला होता. पण मी आता नवीन फॉर्म भरलेला आहे. बघू शकता तुम्ही सोलर पॅनल. साधारणतः 2.5 HP आहे ते. आणि त्यांनी विहीर खोदली होती मागच्या वर्षी. तिला पण फुल पाणी. त्यांचं स्वतःचं पाणी असल्यामुळे ते घरच्या घरी आता शेती करताय. पहिले माझ्या काका त्यांची शेती सांभाळत होते. आता त्यांचं स्वतःचं पाणी असल्यामुळे ते स्वतः 2 बिघे शेती अतिशय उत्तम प्रकारे सांभाळत आहे. सोलरच्या खाली जागा वाया जाते त्याच्यामुळे त्यांनी इथं वांग्याचं रोप पण लावलेलं होतं. मागे मुळा पण लावलेला होता. बघू शकता तुम्ही. घरगुती भाजीपाला तर इथं लावून देत असता. घरपुरता गाव असे ना. या विहिरीत मागे आम्ही पोहायचा आनंद घेतला होता. पण आमचे चढायचे खूप हाल झाले होते. श्यामभाऊ अतिशय उत्तम प्रकारे ते सांगू शकता. कारण की आम्हाला श्यामभाऊंना पण आणि 2 मित्रांना पण दोर बांधून वर ताणावं लागलं होतं. कारण की पाणीची पातळी खूप खाली होती. विहीर जरी आमची 50 फूट असेल, पाणी फक्त 15 फूट होतं आणि वरती पूर्ण विहीर रिकामी होती. त्याच्यामुळे चढायचे हाल झाले होते. पण आता काही तसं दिसत नाही. पाणी बऱ्यापैकी वर आलेलं आहे उपसा बंद असल्यामुळे. फायनली आलो आपण आमच्या काकांच्या शेतापर्यंत. बघू शकता ही त्यांची स्वतःची विहीर आहे. त्यांनी ते चाऱ्याचं पण मी तुम्हाला मगाशी नियोजन दिलं होतं की त्यांच्याकडे स्वतःची जोडी असल्यामुळे ते घरगुती चारा लावत असतात. कारण की 12ही महिने त्यांना हिरवा चारा मिळाला पाहिजे ढोरांना म्हणून. आणि इथे घर दाखवलं होतं मी तुम्हाला मंदिरावरून. इथे घर त्यांनी शेतात बांधलेलं आहे. खूप छान वातावरण असतं या शेतात पण. याला दूरचा मळा म्हणता आमच्यामध्ये. आणि हे आमच्या बटूभाऊचं शेत. तुम्हाला जसं मी मागे सोलर पॅनल दाखवलं होतं, या शेतातच पुढे त्याच भावाच्या काकाच्या मुलाचं शेत आहे, प्रकाश भाऊंचं उर्फ आमचे पका भाऊ. ते पण मी तुम्हाला दाखवतो. पहिले हे बघून घ्या. हा आमचा जुना नीम. साधारणतः 100-150 वर्षापूर्वीचा नीम असेल मित्रांनो. याच्याखाली आमची सगळ्या पिढ्या बसून त्यांनी सावलीचा आनंद घेतलेला आहे. डबा खायचा आनंद घेतलेला आहे. खूप साऱ्या आठवणी, अस्वर्णीय क्षण हे झाडाखाली आमचे गेलेले आहेत. पिढीजात झाड आहे आमचं हे नीमचं. बघा पुढून घराचा व्ह्यू. आणि ही आमची गावांची लाल विहीर. या विहिरीवरूनच या शेताला ओळखता. कारण की तेव्हा काही बार लावायची सिस्टीम किंवा JCB पोकळ्यांवर विहीर खणली जात नव्हती. आमचे जे बाबा किंवा पंजोबा हे होते, यांनी ही विहीर स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या हिमतीने
व स्वखर्चाने मेहनत घेऊन रोज थोडी थोडी गाश आहे ना ही विहीर खणलेली होती आणि आज त्याचे रूपांतर मोठ्या अशा जलाशयामध्ये झालेले आहे. तुम्ही बघू शकता पाणी खूप छान आहे, फुल पाणी. हिला आम्ही गवांदी विहीर म्हणतो, म्हणजे गव्हाण. हिच्यामध्ये सगळ्या भाऊबंदकीच्या पाड्या आखून दिलेल्या आहेत. साधारणतः आपलं 7 दिवस असतं आठवड्यामध्ये, त्याच्याप्रमाणे. आणि हे बघा तुम्ही घोरपड बघू शकता. बघा 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 कशी पडते ती. बघा बघा, या आमच्या विहिरीमध्ये घोरपड पण आहे, कबूतर पण आहे, त्याच्यानंतर कासव पण आहे आणि मासे पण आहेत. आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. हा दाडा बघितला की मला माझ्या बाबांची आठवण येत राहते, स्वर्गवासीत ते. कारण की नेहमी ते या शेतामध्ये आले म्हणजे या दाड्यावर बसायचे आणि इथून सगळं शेताची देखराणी आणि देखभाल करायची, मजुरांवर लक्ष ठेवायचे. हा इथून गट आहे मित्रांनो माझ्या काकांचा. म्हणजे सुरुवात तिथून होते, तो जो चारा लावलेला आहे तिथून असा बघू शकता तुम्ही. तिकडे लवणपर्यंत आहे मग काकांची शेती. लवण बी आम्ही तुम्हाला दाखवू. ही सगळ्या भाऊबंदकीची आमची मिळून एक विहीर आहे आणि काकांची तिकडे बाबांनी स्वतंत्र विहीर बांधून ठेवलेली आणि त्यांच्या विहिरीच्या बाजूलाच घर आहे. हा डोरा डाकरांना पिण्यासाठी हा हौद बांधलेला होता बाबांनी. चला आता आपण पुढे त्यांची शेत. आणि मग त्या लवणच्या पलीकडे सगळं कंकराट शिवार सोडून झालं. जे मी तुम्हाला मागाशी ते डोंगर दाखवलं होतं, तिथं नवनाथ बाबांचं मंदिर आहे, ते कंकराज गाव. तिथून या लवणपासून सगळी शेती ती सुरून जाते. बघू शकता आता मी आमच्या भाऊबंदकीच्या शेतांच्या टोकाला आलेलो आहे. हा तो रस्ता आणि इथून लवण गेलेला आहे मित्रांनो. हा म्हणजे पाट पण म्हणू शकतो, सरकारी पाट आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्रता काही जाणवत नाही, कमतरता पण जाणवत नाही. शेतीला पूरक असं पाणी, पिकांना पूरक असं पाणी याच्यामधून मिळून जातं. कारण की कंकराजला धरण आहे, त्या धरणामधून त्याचा पुढे साठा फिरवला जातो आणि याच्यामध्ये पाणी सोडलं जातं. हे बघा ते पकाबोनचं शेत. या रस्त्याने जर आलं तर त्यांचं शेत रोडटाचे. हे माझ्या काकांचं शेत. या रस्त्याने आलं हिला पण शिवच म्हणता. जाताना आम्ही हा रस्ता कव्हर करू. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. शांभू 2 शब्द काय 2 शब्द भेटूया म्हटलं पुढच्या ब्लॉकमध्ये. आता पुढचा ब्लॉक आपला कुठला राहील साधारण? हिवरखेडे. हां ओके.